नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता मिळणे बाबतचा महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। लवकरच लाडक्या बहिणींना मे महिन्यांचे पैसे मिळणार आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणींचे मागील पैसे बाकी आहे म्हणजेच मार्च एप्रिल मे असे तिन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळू शकणार आहे। तर 4,500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार एकत्र। या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही त्यांना ही मोठ्या आनंदाची बातमी आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्यांच्यासाठी आता मे महिन्याचे पैसे वितरणाच्या शासनाचा जी.आर. आलेला आहे। म्हणजे आता सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे हे त्यांच्या खात्यात सोमवारपासून जमा होणार आहे। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शासनाने या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांची निधी थेट मंजूर केलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिनांक 20 मे 2026 रोजी हा जी.आर. जाहीर करण्यात आलेला आहे। आता आपण यामध्ये जाणून घेणार आहोत शासन निर्णयामध्ये नेमके काय दिलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना 02 अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना 0201 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235 D 767 या लेखा शीर्षकाखाली 3,000 कोटी इतका निधीव्यय मंजूर आहे। नंबर 2 वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 9/4/2026 रोजी परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 2235 D 767 या लेखा शीर्षकाखाली महिला लाभार्थ्यांना मार्च 2026 करिता रुपये 365.2550 कोटी व माहे एप्रिल 2026 करिता रुपये 365.2550 कोटी असा एकूण 730.5100 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। नंबर 3 सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे। सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा। सध्याच्या शासकीय धोरणानुसार अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी। तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशीर्षनिहाय उपलेखाशीर्षनिहाय तसेच सध्या झालेल्या भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी। नंबर 4 विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थींची संख्या उपलब्ध करून देण्यात यावी। तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्याकरिता याबाबत विभागाने दक्षता घ्यावी। नंबर 5 सदर शासन निर्णयान्वये त्वरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका वित्त अधिकारी नियमपुस्तिका यामधील वित्त नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 9/4/2026 च्या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे। नंबर 6 सदर शासन निर्णयान्वये त्वरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका वित्तीय अधिकारी नियमपुस्तिका यामधील वित्त नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 9/4/2026 च्या परिपत्रकान्वये दिलेल्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे। नंबर 7 सदर शासन निर्णय वित्त विभागाने ऑनलाईन नास्ती क्रमांक 162605 7 वर दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे।
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी आपल्याला यामध्ये संकेत क्रमांक दिलेला आहे, त्यावर आपण अधिक माहिती जाणून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे माझ्या लाडकीन बहिणींसाठी आता सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर लाडक्या बहिणींना आता प्रत्येकांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा सुद्धा हप्ता आता जमा होणार आहे. ज्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते मिळाले नाही त्यांना एकूण मार्च, एप्रिल आणि मे असे 3 हप्ते एकत्रपणे जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, शासनाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुमच्या नातेवाईकात किंवा मित्रपरिवारात नक्की